नमस्कार, आपण पाहत आहात मुंबई आउटलुक। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा उत्साह राज्यभर पसरला असताना कोल्हापुरात करवीर तालुक्यातील वडणगे ग्रामपंचायतीनं हा उत्सव कलंकित करण्याचा आरोप आता होतोय। महाशिवरात्रीच्या निमित्तानं आयोजित यात्रेदरम्यान ग्रामपंचायत इमारतीसमोर शिवरायांच्या पुतळ्यासमोर पडदा लावून अश्लील नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या घटनेमुळे शिवभक्तांमध्ये सध्या प्रचंड संतापाची लाट उसळली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय। ग्रामस्थांची भूमिका नाव सांगा। माझं नाव ऋषिकेश ठाणेकर, ग्रामपंचायत सदस्य। आम्ही गेले 5-6 वर्ष झालं दर यात्रेला, म्हणजे मागच्या बॉडी सुद्धा आणि या बॉडी सुद्धा दरवेळी इथं शिवाजी महाराजांची मूर्ती झाकून आम्ही दरवेळी स्टेजवर तिथं कार्यक्रम घेतोय दरवर्षी वडण गावात। आणि गावाचं मेन लोकेशन असल्यामुळे इथं आम्ही कार्यक्रम घेतोय। आणि काल आमचा 11:15 दरम्यान कार्यक्रम आम्ही सगळे बंद केले। आणि हे जे आता जे व्हिडिओ व्हायरल झाले कशा पद्धतीने केले ते सामटे युगात ते व्हायरल झाले, हे शिवजयंती निमित्त ठेवले असं ते झाले। ते शिवजयंती निमित्त नाही, महाशिवरात्री निमित्त आम्ही कार्यक्रम घेतलेला आहे। आणि गेले 4 दिवस झाले एकसारखा कार्यक्रम आमचा चालू आहे। नाही तसं नाही, महाशिवरात्री निमित्तच हा कार्यक्रम घेतलेला आहे। दरवर्षी घेतोय आम्ही, गेले 6 वर्ष झाले कार्यक्रम चालूच आहे। कुणाचा आक्षेप नाही आक्षेप म्हणून लोकांच्या गावात कोणाचाही काय विरोध नाही। ग्रामस्थांना तुम्ही घेऊन बाईट विचारा, काय प्रॉब्लेम नाही। पाठिंबा असं काय नाही, दरवर्षी आमचं कायमचं स्टेजच आहे, ग्रामपंचायतीचं स्टेज आहे। गेले 5-6 वर्ष झाले, मागच्या बॉडीत पण या बॉडीत पण आम्ही कार्यक्रम इथेच घेतोय सगळे, असं दुसरीकडे घेणार कुठे ना, असं आहे। मी उपसरपंच जयवंत दगडू कुंभार। लावणी महोत्सव होता, ते आम्ही पॅक करतोय, सगळं शटर वगैरे लावतोय, स्टेज पुढे पडदे लावतोय, तिथे नेहमीच कार्यक्रम आम्ही घेतोय। 5 वर्ष गेले, महाशिवरात्री सगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात सगळे, दुसरा पर्यायी जागाच नाही। गावच्या सेंटरला हे एकच स्टेज आहे आम्हाला, नाही नेहमी कार्यक्रम असतंच तिथं, आमचे सांस्कृतिक कार्यक्रम सगळे असतात तिथे। काल लावणी महोत्सवच होता ना, दुसरं असं काय होतं नाही। आम्ही लावणी महोत्सव ठेवलेला, त्यामध्ये काय तर 3 कार्यक्रम केला असेल डान्स वगैरे। गेले 6 वर्ष झाला महाशिवरात्री निमित्त असं कार्यक्रम असतातच दरवेळी। मी संभाजी केसरकर, वडणग्याचा नागरिक। वर्षानुवर्षे कार्यक्रम शिवयात्रेचा होते, या स्टेजवरच होते। पण ज्यांनी तुम्हाला जी तक्रार दिली ते जाणकार नागरिक असतील, पण त्या ग्रामपंचायतीने मूळ समजून का अर्ज दिला नाही की बाबा महाराजांचा इथं पुतळा आहे आणि तुम्ही इथं कार्यक्रम करू नका। कार्यक्रम सगळं झालं नंतरच काय हे तक्रार, आणि ते पूर्ण पुतळा झाकलेला असते। वर्षानुवर्षे कार्यक्रम चाललाय आणि आताच काय तक्रार आली। आम्हाला काय म्हणायचं आहे, ज्यांनी तुम्हाला तक्रार दिली, यात्राच आहे, गावची यात्रा आहे आणि तिथं पुतळा झाकलेला असते संपूर्ण। महाराजांचा आम्ही पण आदर करतोय, ते प्रश्न नाही, पण ज्या लोकांनी तक्रार दिली त्यांनी सांगायला पाहिजे बाबा इथं असा पुतळा आहे आणि हे कार्यक्रम इथं ठेवू नका। गावची यात्रा आहे म्हणल्या सगळ्यांनी चालणार आहे नाही ते, आणि कार्यक्रम नाही ठेवले तर त्या पंचायतीवर रोष येतोय।